येवल्यामध्ये शिवसेनेकडनं मंत्री संजय शिरसाट यांचं रामगीत लॉन्स या ठिकाणी फटाके फोडून स्वागत करण्यात आलं। यावेळी शिवसेना शहरप्रमुख विशाल परदेशी आणि नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते। सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते सत्कार झाला। यावेळी आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, सुरेश खाडेंसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते। पुण्याच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे आणि उपमहापौर परशुराम वाडेकर ॲक्शन मोडवर आले। शहरातील पावसाळी कामं एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिलेत, तर मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पाचा अहवाल सादर करण्याचेही आदेश दिले। लातूर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय। 59 जागांपैकी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाहीये। 23 जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी सत्तेबाहेर राहणार आहे। भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि अपक्ष असे मिळून 33 सदस्य महायुतीकडे आहेत, त्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा मजबूत झाला। रायगड जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या। भाजप आणि राष्ट्रवादीनं स्वतंत्र गटनोंदणी केली आहे। भाजपच्या गटनेतेपदी वैकुंठ पाटील तर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी मधुकर पाटलांची निवड झाली। दोन्ही पक्षांनी मिळून सत्ता स्थापन करता येईल इतका 30 हा आकडा पार केलेला आहे। दरम्यान सत्तेत सहभागी होण्यासाठी शिवसेनाही उत्सुक असल्याचं दिसून येतं। मुंबई महापालिकेनं डिसेंबरमध्ये 426 घरांसाठी सोडत काढली होती। यापैकी 373 अर्जदार विजेते ठरलेले आहेत। मात्र सोडतीमधील 96 विजेत्यांनी घरं महाग असल्यामुळे परत केली आहेत। त्यामुळे आता प्रतीक्षा यादीमधल्या विजेत्यांना संधी दिली जाणार आहे। पुणे महापालिकेची राज्य शासनाकडे तब्बल 3045 कोटीची थकबाकी आहे। हा निधी तातडीनं मिळवून द्या अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे। तर हा निधी मिळाल्यास करवाढ टाळता येणार असून शहरातील आमदार आणि मंत्र्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलं आहे। नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागानं कुंभमेळ्यासाठी नियोजन सुरू केलेलं आहे। अमृत स्नानाच्या दिवसात आपत्कालीन स्थितीसाठी नदी घाटाच्या शेजारीच ICU असणार आहे, तर घाटांवर आणि पार्किंगच्या ठिकाणी एकूण 51 तंबू दवाखाने असणार आहेत। राज्य सरकार आता कामगारांच्या नियमावलीमध्ये नवीन नियम लागू करणार आहे। नव्या नियमानुसार कामगारांनी आठवड्यात कामाचे 48 तास 3 ते 4 दिवसात पूर्ण केले तरी त्यांना पुढील 4 किंवा 3 दिवस भरपगारी सुट्टी मिळणार आहे। पालघरमध्ये 158 पोलीस शिपाई आणि 7 पोलीस वाहन चालक भरती सुरू आहे। पालघरच्या कोळगाव पोलीस परेड ग्राउंडवर 25 फेब्रुवारीपर्यंत स्पर्धा परीक्षा चालणार आहे। पालघरमधील संपूर्ण पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शकतेने होणार आहे, तर कुठल्याही आमिषाला बळी पडू नका असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलं आहे। सांगलीमध्ये पोलीस दलाच्या 59 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडते आहे। यामध्ये 747 महिला उमेदवार तर 1214 पुरुष उमेदवार पोलीस भरतीसाठी आलेले आहेत। लातूर जिल्हा पोलीस दलाच्या रिक्त 46 पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरती सुरू आहे। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या देखरेखीखाली प्रक्रिया सुरू आहे। जालन्यातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर कालपासून भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। 1000 उमेदवारांपैकी 199 जणांनी भरती प्रक्रियेकडे पाठ फिरवली, तर सहभाग नोंदवलेल्या 800 जणांपैकी 46 जण कागदपत्र आणि शारीरिक तपासणीमध्ये अपात्र ठरले। भंडारा जिल्हा पोलीस दलामध्ये 59 शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे। यासाठी 3758 उमेदवारांनी अर्ज केला असून 496 उमेदवार शारीरिक चाचणीमध्ये पात्र झाले। ही संपूर्ण भरती प्रक्रिया 4 दिवस चालणार आहे। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून अंकुश काकडे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे। आज दादा तुम्ही हवे होता, तुम्ही आज एक महत्त्वाचा निर्णय घेणार होतात अशी पोस्ट अंकुश काकडे यांनी केली आहे। नाशिकमध्ये कामगारांचा भव्य मोर्चा निघालेला आहे। केंद्र सरकारच्या कामगार धोरणांविरोधात कामगार वर्ग आक्रमक झाला। संयुक्त कृती समितीने हा भव्य मोर्चा काढला। जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। अमरावती जिल्ह्यातील हजारो कामगार विविध मागण्यांसाठी आज रस्त्यावर उतरले। मोर्चात अंगणवाडी सेविका, आशा सेविका सहभागी झालेल्या आहेत। विविध कामगार संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली होती। त्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला। शिर्डीमधील पुणतांबा गावात शेतकऱ्यांनी निषेध आंदोलन केलेलं आहे। नवीन भारत अमेरिका व्यापारी करारामुळे स्वस्त अमेरिकन कृषी माल भारतात येईल आणि त्यामुळे स्थानिक शेतमालाचे दर कोसळतील या भीतीने शेतकरी चिंतित आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा करार व्हावा अशी मागणी केली आहे।
येवल्यात लाल सेना आणि लभान क्रांतीवीर सेना यांच्या वतीनं प्रांत कार्यालयावर हातोडा मोर्चा काढण्यात आला. लभान बंजारा समाजाच्या शेतजमीन बेकायदेशीर खरेदी विक्री रद्द करावी यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला आहे. नाशिकमध्ये नियमित मेट्रो सुरू होणार आहे. शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता महामेट्रोनं आराखडा तयार केलाय. याबाबत महापालिकेला बैठक बोलावण्याच्या सूचना देखील दिल्या. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं मोरबे ते कळंबोली दरम्यान 13 किलोमीटर लांबीचा नवा रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता मोरबे ते कळंबोली जंक्शन प्रवास फक्त 15 मिनिटांमध्ये होणार आहे. मध्य रेल्वेवरील फुकट्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. फुकट्या प्रवाशांच्या विरोधात मध्य रेल्वे प्रशासनानं विशेष तपासणी मोहीम हाती घेतली. या कारवाईत तिकीट तपासणी पथकानं 9 लाखांहून अधिक फुकट्या प्रवाशांकडनं दंड म्हणून 27 कोटी 39 लाखांचा दंड वसूल केला आहे. माथेरानमधील ई रिक्षा बंदीला तुर्तास स्थगिती मिळाली आहे. ई रिक्षा वाढीसाठी पुकारलेला बंद सध्या श्रमिक हातरिक्षा संघटनेनं मागे घेतला. त्यामुळे माथेरानमधील ई रिक्षा सेवा पूर्ववत सुरू आहे. अकोल्यात व्हॅलेंटाईन डे ऐवजी मातृ पितृ दिवस साजरा करावा असं आवाहन हिंदू जनजागृती समिती आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी केलं. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी होणारे गैरप्रकार रोखण्याची मागणी करण्यात आली. तर महाविद्यालय परिसरातील उद्यानं आणि पर्यटनस्थळी साध्या वेशातील पोलीस तसंच दामिनी पथक तैनात करावं अशी मागणी केली. महावितरणनं बारामतीमध्ये सर्व शासकीय कार्यालयांमध्ये 100% स्मार्ट मीटर बसवण्याचं काम पूर्ण केलं. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्युत वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला. राज्यातील खासगी अनुदानित महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापकांची भरती होण्याचा मार्ग मोकळा झाला. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं खासगी अनुदानित महाविद्यालयांमधील 5012 रिक्त पदं भरायला मंजुरी दिली आहे. त्यातून राज्यातील 1172 कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक मिळणार आहेत. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर T20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या ग्रुप ए मध्ये भारताचा मुकाबला नाम्बियाशी होणार आहे. अमेरिकेविरुद्धच्या लढतीमध्ये कर्णधार सूर्यकुमार यादव वगळता इतर फलंदाजांनी निराशा केली होती. त्यामुळे आजच्या लढतीमध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडे नजरा असतील. T20 विश्वचषक स्पर्धेत नामिबिया विरुद्धच्या लढतीपूर्वी भारतासमोर दुहेरी संकट उभं ठाकलं. भारताचा तडाखेबंद सलामीवीर अभिषेक शर्मा अद्याप आजारपणातून सावरला नाहीये. तर सरावादरम्यान बुमराच्या बॉलवर ईशान किशन दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे आजच्या लढतीमध्ये भारतीय संघात अंतिम 11 मध्ये कुणाला संधी मिळते याकडे लक्ष आहे. श्रीलंकेनं T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये ओमानवर एकतर्फी विजय मिळवला आहे. श्रीलंकेनं ओमानचा 105 धावांनी धुव्वा उडवला. श्रीलंकेनं ओमानच्या समोर जिंकण्यासाठी 225 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं. कुशल मेंडिस, पवन रत्ननायके आणि कर्णधार दसून शनाकानं अर्धशतकी खेळी करत श्रीलंकेच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. T20 विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका रोमहर्षक सामना झालाय. तरी मॅचनंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अफगाणिस्तानचा खेळाडू मोहम्मद नबीला मॅच फीवर 15% दंड आकारण्यात आलेला आहे. जास्त सेवा झालेल्या शिक्षकांना TET परीक्षेच्या गुणांमध्ये सवलत देण्याची मागणी प्राथमिक शिक्षक परिषदेने केली. राज्यात TET उत्तीर्ण असणं बंधनकारक करण्यात आलं. यामध्ये 15 वर्ष सेवा झालेल्या सेवाज्येष्ठ शिक्षकांना गुणांमध्ये सवलत देण्याची मागणी केली आहे. संभाजीनगरात पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये शिपाई आणि बॅडमन पदाच्या भरतीसाठी उच्चशिक्षित तरुणांनी अर्ज केलेले आहेत. BE, BTech, MBA, MSc मध्ये उत्तीर्ण झालेले तरुण आलेले आहेत. एकूण 4000 उमेदवारांपैकी 1200 उमेदवार उच्च शिक्षित आहेत. यावरून बेरोजगारीबाबत चिंता व्यक्त केली जाते. राज्यातील विद्यापीठांमधील प्राध्यापक भरतीच्या निकषांमध्ये उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं पुन्हा एकदा बदल केलाय. नव्या निकषांनुसार उमेदवारांच्या शैक्षणिक आणि संशोधन गुणवत्तेला 60 गुण, अध्यापन कौशल्य मूल्यमापनाला 20% गुण आणि मुलाखतीसाठी 20% गुण दिले जाणार आहेत. राज्यातील शाळांना यंदा पाठ्यपुस्तकं मोफत आणि शालेय साहित्याचं वितरण विनाविलंब होणार आहे. यासाठी शिक्षण विभागानं शाळांना 20 फेब्रुवारीपर्यंत माहिती देण्याचे निर्देश दिलेत. समग्र शिक्षा आणि PM श्री अंतर्गत 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी वार्षिक कार्ययोजना तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात दिवसा तापमानात वाढ होते तर रात्री आणि पहाटेच्या वेळी थंडी जाणवतीये. बदलत्या हवामानामुळे नागरिकांना सर्दी, ताप, खोकला यासारख्या आजारांचा सामना करावा लागतोय.
चंद्रपूर जिल्ह्यातील भामडेळी या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेतील 19 मुलांना व्हिटॅमिनच्या गोळ्या खाल्ल्यामुळे प्रकृती बिघडली. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रत्येकी 6 गोळ्या देण्यात आलेल्या आहेत. मात्र मुलांनी त्या गोळ्या एकाच वेळी सेवन केल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना डोकेदुखी, उलटी, चक्कर अशा अनेक समस्या उद्भवल्या. व्हॅलेंटाईन्स डेमुळे फुलं बाजारामध्ये गुलाबांना मागणी वाढली आहे. परिणामी अभाव आणि किरकोळ बाजारात गुलाबाचे दर वाढलेले आहेत. आगाऊ बाजारामध्ये डच गुलाबाच्या 20 फुलांच्या गड्डीला 400 ते 500 रुपयांचा दर मिळतोय. भारत अमेरिका व्यापार कराराच्या नंतर सोयाबीनच्या दरात घसरण झाली. करारानंतर सोयाबीन तेल आणि सोयाबीन पेंडीची आयात होणार असल्यामुळे प्रति क्विंटल सोयाबीनच्या दरात 500 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. नाशिकच्या मनमाड, येवला, नांदगाव भागातील शेतकऱ्यांना वन्य पशु पक्ष्यांच्या रूपानं संकटाचा सामना करावा लागतोय. हरिण, कावळे यांच्यासह इतर पशु पक्ष्यांचे कळप येतात, शेतामध्ये धुडगूस घालतात. त्यामुळे शेतकरी संकटात आहे. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्यात. रिसोडमधील 200 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी अर्ज केले असून चिखली परिसरातल्या अनेक शेतकऱ्यांनी वर्षभरापूर्वी आवश्यक शुल्क भरूनही वीज जोडणी मिळाली नाही आहे. संबंधित एजन्सीकडनं उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. गेल्या 2 दिवसांपासून पुणे शहरातील तापमानात वाढ झाली. त्यामुळे सकाळी आणि रात्री काहीसा गारवा असला तरी दुपारी उन्हाचा कडाका जाणवतोय. पुढचे 2 दिवस उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सांगलीमध्ये राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार सोहळा संपन्न झाला आहे. राजर्षी शाहू शिक्षण संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात येतो. यावेळी सांगलीमधील 15 मातांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. अखिल भारतीय संत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात महाशिवरात्री यात्रेनिमित्त जय्यत तयारी करण्यात आली. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी औंढा नागनाथ मंदिर परिसराची पाहणी केली आहे. मंदिर परिसरात CCTV कॅमेऱ्यांसह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या.